मित्रांनो, आपण घेतलेला शेअर कधी घेतला होता, किती क्वांटिटी घेतली होती, किंवा आपण घेतलेल्या शेअरला किती दिवस झाले आहेत, हे झिरो द काय टाईपमध्ये कसे पाहायचे हे आज आपण पाहणार आहोत. बऱ्याच वेळा आपण एखाद्या शेअरमध्ये ॲव्हरेजिंग किंवा एखादा शेअर घेतलेला असतो, त्यानंतर आपल्याला त्याबद्दल माहिती पाहिजे असेल ती कशी पाहायची हे आज आपण झिरो द काय टाईपमध्ये पाहणार आहोत. झिरो द काय टाईपमध्ये ब्रेकडाऊन म्हणजे काय, किंवा एखाद्या शेअरची समरी ही कशी पाहायची हे पाहूया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्हाला झिरो द काय टाईपमध्ये जायचे आहे. अशा प्रकारचा एक इंटरफेस पाहायला मिळेल. यामध्ये पोर्टफोलिओमध्ये क्लिक करायचं आहे. पोर्टफोलिओवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे काही तुमचे शेअर्स आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील. मी तुम्हाला आज मी जो डिलिव्हरी शेअर घेतलेला आहे त्याबद्दल तुम्हाला सांगणार आहे. आपण टाटा स्टील या शेअरबद्दल माहिती पाहणार आहोत, किंवा टाटा स्टील या शेअरचे ब्रेकडाऊन म्हणजेच त्याची शेअर होल्डिंग समरी कशी आहे याच मी तुम्हाला दाखवणार आहे, किंवा ती कशी पाहायची हे सांगणार आहे. तुम्हाला त्या शेअरवरती क्लिक करायचं आहे. ज्या शेअर्सला तुम्हाला त्याची समरी किंवा ब्रेकडाऊन पाहायचं आहे. मी टाटा स्टीलला ओपन केलेलं आहे. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. स्क्रोल करायचं आहे. नंतर मित्रांनो इथे ब्रेकडाऊन नावाचे ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा एक इंटरफेस पाहायला मिळेल. यामध्ये शेअरचे नाव आहे टाटा स्टील, त्यानंतर त्याचा ISIN नंबर आहे, लास्ट ट्रेडेड प्राईस आहे ते किती आहे, त्यानंतर टोटल क्वांटिटी आहे मित्रांनो इथे जे की मी घेतलेली आहे 70. त्यानंतर प्रेझेंट व्हॅल्यू म्हणजे तुमची सध्याची त्या शेअर्समधली व्हॅल्यू किती आहे, म्हणजे अमाऊंट किती आहे हे तुम्हाला दाखवेल. माझी एवढी अमाऊंट आहे. त्यानंतर मित्रांनो इथे प्रॉफिट अँड लॉस आहे, जो की ह्या शेअरमध्ये आपल्याला जो काही प्रॉफिट किंवा लॉस झालेला आहे तो इथं प्रेझेंट आहे, तुम्ही इथं पाहू शकता. त्यानंतर खालच्या साईडला मित्रांनो ब्रेकडाऊनची समरी आहे. अशा प्रकारचे तुम्हाला सर्वप्रथम 119 या अमाऊंटला 10 शेअर घेतले होते. त्याची डेट ही आहे 7/26/2023. त्यानंतर मी 5 क्वांटिटी घेतली आहे 132ला, त्याची डेट ही आहे. मित्रांनो यामध्ये तुम्ही असं समजू शकता, या साईडला डेट आहेत, या साईडला डेट आहेत जे की तुम्ही कोणत्या डेटला किती क्वांटिटी घेतली क्वांटिटी आहे. त्यानंतर मित्रांनो इथे डेज आहेत, ॲव्हरेज डेज म्हणजे ज्या डेजला तुम्ही क्वांटिटी घेतली आहे. सपोज मी इथे 5 क्वांटिटी घेतली आहे 150.15 या प्राईजला, आणि त्याचे ॲव्हरेज डेज आहेत 59, म्हणजे 59 दिवस झाले आहेत मी ती क्वांटिटी घेऊन, आणि त्याचं प्रॉफिट मला एवढं आहे. यामध्ये मित्रांनो कोणत्या डेटला तुम्ही किती क्वांटिटी घेतली आहे, त्याची प्राईस किती होती, आणि त्याला आतापर्यंत ॲव्हरेज डेज किती झाले आहेत हे पण यामध्ये दाखवलेलं असतं, आणि त्या डेजपासून तुम्हाला प्रॉफिट किती झाले आहे हे पण यामध्ये दाखवलेलं आहे. म्हणजे एक प्रकारे सर्व प्रकारची समरी तुम्हाला इथे पाहायला मिळते. अशा प्रकारे मित्रांनो आपण आपले एखाद्या घेतलेल्या स्टॉकचे किंवा शेअरचे ब्रेकडाऊन किंवा त्याचं समरी ॲनालिसिस कशा प्रकारे पाहायचे या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजले असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा.